नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुम्ही थंबनेल बघून आलेला आहात आणि तुम्ही हे बघितलेले 5 सेकंदात उत्तर. थंबनेल मध्ये जे दिलेले तेच असणार. मेंटॉस जिंदगीमध्ये आपल्याला गणित व बुद्धिमत्तेचे कसेही प्रश्न असू द्या, केवळ 5 सेकंदामध्ये कशा प्रकारे उत्तरापर्यंत पोहोचायचे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. यापूर्वी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आपल्या युट्यूब चॅनलवर, त्याचसोबत आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा आहे. तुम्हाला तिथेही बघता येईल, युट्यूबवरही बघता येईल. जास्त वेळ न घालविता आपण प्रश्नाकडे जाऊया. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 3 गुणिले 1/4 अधिक 7 गुणिले 1/5 बरोबर प्रश्नचिन्ह असतं. आम जिंदगीमध्ये सोन्या तू अशा प्रकारे सोडत असतो. बघ ना कशा प्रकारे सोडवलेला आहे. 4 गुणिले 3 4 ने 8 4 त्रिक 12 अधिक 1 13 या ठिकाणी लिहिले, छेदस्थानी 4 लिहिले, अधिक जसाच्या तसा लिहिला. त्यानंतर 7 5 35 अधिक 1 36 अंशस्थानी छेदस्थानी 5 लिहिला. आता तुला अधिक ज्या वेळेस असतो किंवा वजा ज्या वेळेस असतं त्यावेळेस तू गुणाकार करत असतो. बघ ना, गुणाकार केल्यानंतर 13 5 या ठिकाणी दिसते 65 आणि या ठिकाणी पुन्हा अजून करायचं असतो गुणाकार. हे सगळे काही कुठाने करत असतो. अरे तुझं कच्चं काम करण्याचं कागद फुल भरते. पण मेंटॉस जिंदगीमध्ये कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो? अतिशय सोपं. बघता क्षणी लगेच 5 सेकंदात, 5 पण नाही 2 ते 3 सेकंदात अनेक प्रश्न तुला सोडून दाखवतो याच सिरीज मध्ये. जर मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघून घ्या. माझ्या मते हा प्रश्न जर रिपीट झाला असेल, यापूर्वी एकदा घेतलेला आहे, पण रिपीट झाला असेल तर सोन्या एखादा प्रश्न रिपीट होणार, रिव्हिजन होणार आहे तुझी. याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? 3 अधिक 1 किती होतात रे? 3 अधिक 7 किती होतात? 10 होतात. या ठिकाणी 10 लिहून टाक. त्यानंतर मग दोघांचा गुणाकार छेदस्थानी लिहून टाकायचा. किती येतो रे? 20 येत असतो. आणि दोघांची बेरीज अंशस्थानी लिहायची. तुला तुझं उत्तर मिळालं. अरे केवळ आणि केवळ 3 सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो आपण. कितीही मोठे समीकरण असू दे. जसं की पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. एका पाण्याच्या टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? आता या गणितामध्ये काय केलेले? पहिल्या नळाने या ठिकाणी बघ नळ दिसते. अगोदर गणित नीट समजून घेसो. बाकी अजून 5 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर कशा प्रकारे आणायचे ती हमी आपली. पहिलं नळ हे, दुसरं नळ हे आहे. आता तू या ठिकाणी कशा प्रकारे सोडत असतो तर यांचे काहीतरी लसावी मसावी काढत असतो. खरंच मला माहित नाही तू नेमका कशा प्रकारे सोडतो. आम जिंदगीमध्ये सोडवायचं नाही, मेंटॉस जिंदगीमध्ये सोडवायचं. पहिला नळ 12 तासात भरतोय, दुसरा नळ 8 तासात भरतो. या ठिकाणी तास लिहून टाक तुला समजण्यासाठी. हे सगळे काही कुठाने त्या ठिकाणी करायचेच नसतात. मुळात कच्चं काम करायचंच नसतं. केवळ आणि केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये बघताक्षणी उत्तर निघायला पाहिजे. पण तरी सुद्धा तुला तेवढी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुला बघताक्षणी उत्तर येईल. तुला समजण्यासाठी या ठिकाणी मी कच्चं काम करत आहे. पहिला नळ चालू केला ती टाकी भरण्यासाठी, पण केवळ 3 तास चालू केला. राहिले किती? 9 तास अजून चालू केला असता तर ती टाकी पहिल्याच नळाने भरली असती. पण 3 तास चालू करून तो नळ थांबवला आणि मग नंतर दुसरा नळ चालू केला तर ती टाकी किती तासांमध्ये भरेल असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न तुला कळाला? आता आपण उत्तराकडे जाऊया. पहिला नळ केवळ 3 तास चालू केला, राहिलेत किती? 9 तास. 9 अंशस्थानी घेऊन टाक, छेदस्थानी 12 आणि गुणिले 8 कर. तू ही गणितीय क्रिया केली, तुला तुझं उत्तर मिळालं सर केवळ 5 सेकंदाच्या आतमध्ये. बघ ना, 4 ने 8 4 त्रिक 12 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 या ठिकाणी इथपर्यंत आला असेल लक्षात. आता 8 2 16 8 त्रिक 24. काहीतरी चुकलेलं आहे, आपली गणितीय क्रिया चुकलेली आहे, बाकी काय नाही. 9 छेद 12 गुणिले 8. 4 ने 8 4 त्रिक 12 आणि 4 ने 8 या ठिकाणी 2 करावे लागते. बरोबर आहे की नाही? 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. दोघांचा गुणाकार केला. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. असणारच. याला असं म्हणतात मेंटॉस जिंदगी. अशाच प्रकारची कंटिन्यू सिरीज चालू राहणार आहे. केवळ आणि केवळ तुमचा प्रतिसाद असणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर तशा प्रकारे कमेंट्समध्ये सांगा. एकूण तुमचे 16 चॅप्टर आहेत रिझनिंगचे आणि 19 चॅप्टर आहेत गणिताचे. हे सर्व काही एकूण 35 चॅप्टर आपल्याला कव्हर करायचे वेगवेगळ्या टाईपच्या माध्यमातून. मागे ज्या वेळेस एखादा व्हिडिओ घेतलेला असेल त्यामध्ये एकूण 15 प्रश्न असतील ना, यापूर्वी घेतलेले व्हिडिओ, ते पुन्हा मी रिपीट करणार नाही सोन्या. त्यासाठी तुला काय करायचे? 300 ते 400 पेजेसची वही घ्यायची. 500 प्रश्न मी घेणार आहे. 400 पेजेसची वही घे. प्रत्येक प्रश्न एका पेजवर लिहून टाक. मी कशा प्रकारे मेंटॉस जिंदगीमध्ये सोडवलेले ते एक्सप्लेनेशन तुला स्वतःला लिहायचे. व्हिडिओ बघून पॉज करू बघ. एक व्हिडिओ 2 ते 3 वेळा बघ, काय अडचण नाहीये. पॉज करू बघ आणि त्यानंतर तुला स्वतःला आकडे बदलून नवीन प्रश्न सोडवायचे. कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तरी सोडवसा. तुझा विषय संपला. हे असले प्रश्न तुला लई छळत असतात, तू लगेच उत्तरापर्यंत पोहोचशील. केवळ 5 सेकंदात आपली कमिटमेंट आहे. आणि तुला सूत्र वापरू देणार नाही. जसा की हा प्रश्न बघ. 5 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल असून या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास
नवीन द्रावणातील अल्कोहोलचे प्रमाण किती होणार आहे? प्रश्न नीट समजून घे. बघता क्षणी लगेच याचं उत्तर निघेल, पण तू अगोदर प्रश्न नीट समजून घे. समजला तुला की असे 2 ते 3 प्रश्न जरी सोडवले तर पुढचा प्रश्न तू मनाने केवळ बघता क्षणी उत्तर देशील, प्रश्नपत्रिकेत दिसलं तर. हे आपली गॅरंटी. बघ ना, 5 लिटर द्रावण आहे, त्यामध्ये ऑलरेडीच 40% अल्कोहोल आहे. 5 लिटर द्रावणात ऑलरेडीच 40% अल्कोहोल आहे. आणि या द्रावणात आता काय केलेलं आहे? 3 लिटर मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर, पाणी मिक्स केल्यानंतर यामध्ये नवीन द्रावणात अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती टक्के असणार आहे, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला. प्रश्न तुला कळाला? आम जिंदगीमध्ये तू नेमका काय करतो मला घेणं नाहीये, पण मेंटॉस जिंदगीमध्ये तुला काय करायचं? 5 लिटर द्रावण आहे ना, या ठिकाणी 5 गुणिले 40 कर. अतिशय छोटीशी अशी गणितीय क्रिया मी तुला देत असतो आणि त्यालाच म्हणतात मेंटॉस जिंदगी. आणि छेदस्थानी तुला काय करायचंय? 5 लिटर द्रावण होतं, त्यामध्ये 3 लिटर पाणी टाकलेलं आहे. याचा अर्थ किती झाले? 5 अधिक 3 8. बस ही गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळालं. 8 पंचे 40, या ठिकाणी 5 आणि 5 5 25. तुला तुझं उत्तर मिळालं. सोन्या, द्रावणाचं एकूण टक्केवारी किती असणार? या द्रावण नाही, अल्कोहोलामध्ये, म्हणजे द्रावणामध्ये अल्कोहोलाची टक्केवारी किती असणार? आता पाणी टाकल्यामुळे 25% असणार. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला जर कळालं नसेल पुन्हा एकदा बघ. एक्सप्लेनेशनला पुन्हा पुन्हा वेळ नाहीये सोन्या. मेंटॉस जिंदगी काय म्हणत असते? 5 सेकंदात उत्तरापर्यंत पोहोच. वेळ घालवू नको तुझा. पुढच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाणार आहोत. आज आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत, त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती? आता तू मला एक गोष्ट सांग, सस्यांना 4 पाय असतात की नाही? बदकांना 2 पाय असतात की नाही? की सस्यांना 2 पाय असतात, बदकांना 10 पाय असतात? असं काय आहे का? नाहीये. तुला समजण्यासाठी या ठिकाणी आता तू कसा सोडवतो अजिबात मी एक्सप्लेनेशन देणार नाही आम जिंदगीमध्ये, पण मेंटॉस जिंदगी काय म्हणते? ससा एकूण पाय किती आहेत? 4 आहेत. बदक एकूण पाय किती? 2 आहेत. एक्सप्लेनेशनला थोडस स्लो एक्सप्लेनेशन देत आहे मी, कारण तुला कळावं. अन्यथा मी 2 मिनिटात तुला लगेच सांगेल की 108/6 करायचे, उत्तर निघालं. पण तुला हे कळायला पाहिजे ना की मी 108/6 का केलेले आहेत. त्याच्या मागची कारण तुला कळण्यासाठी थोडंसं स्लो घेतोय. थोडंसं ऍडजस्ट करून घे, अन्यथा जबरदस्त स्पीडमध्ये 5-5 सेकंदात उत्तर सांगेल मी तुला. आणि अख्ख्या एकूण 20 प्रश्नांना 20 100 सेकंदामध्ये आपला व्हिडिओ संपून जाईल. असं नको. त्यासाठी तुलाही कळायला पाहिजे. माझ्याही सारखे अनेक विद्यार्थी असतील कॉप्या करून पास झालेले, त्यांना सुद्धा कळायला पाहिजे. मी समजू शकतो सोन्या, तुझा फक्त प्रतिसाद असणं गरजेचं आहे बरं का. या व्हिडिओच्या खाली 100+ कमेंट्स यायला पाहिजे. 100+ नाही, त्याहीपेक्षा जास्त यायला पाहिजे. तुझा फक्त प्रतिसाद आवश्यक आहे. जर तुला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कर, कमेंट्स कर तशा प्रकारे. जर व्हिडिओ आवडत नसेल तसंही कमेंट्स कर. जर तुमचा प्रतिसाद नसेल तर आपण स्टॉप हो म्हणजे माझं टार्गेट आहे कमीत कमी 20 व्हिडिओ घेणार आहे. 20 व्हिडिओच्या माध्यमातून गुणिले 15 करायचे. तेवढे प्रश्न मी तुला या ठिकाणी घेणार आहे. आणि एक प्रश्न पुन्हा रिपीट होणार नाही. तुला स्वतःला काय करायचंय ही टाईप, आणि केवळ 5 सेकंद म्हटलं तर 5 सेकंद. कितीही मोठा प्रश्न असू दे, सीसॅटचे सुद्धा आणणार मी या ठिकाणी. आणि सर्व काही सर्व परीक्षांसाठी उपयोगीचे. असं काही नाही की टेटच्या परीक्षेसाठी घ्या. कमेंट्समध्ये मी बघतोय सर टेट घ्या, तलाठीची प्रश्नपत्रिका घ्या, वनरक्षकच्या घ्या. सोन्या TCS, IBPS अशाच प्रकारे विचारत असतं. महाराष्ट्र बोर्ड अशाच प्रकारे विचारत असतं. पोलीस भरती अशाच प्रकारे विचारत असतं. मी फक्त कंसात हे सगळे प्रश्न तुझ्या यापूर्वी येऊन गेलेले प्रश्न आहेत. मी फक्त कंसात या ठिकाणी कोणकोणत्या परीक्षांमध्ये आलेले ते लिहिलेलं नाही. जर मी ते लिहिलं तर तू काय विचार करशील की हे तर पोलीस भरतीला आलेलं आहे, मला गरजेचं नाही. हे तर RRB ग्रुप D ला आलेले, मला गरजेचं नाही. तू स्किप मारशील. तुला येणार म्हणजे येणार. आपल्या महाराष्ट्रातील प्रश्नपत्रिका, केंद्राच्या प्रश्नपत्रिका ज्या असतात की नाही त्यांना फॉलो करत असतात. फक्त ट्रान्सलेट करून प्रश्न बनवत असतात. मी मुरलोय सोन्या, 10 वर्ष यांचा अभ्यास केलेला. एक प्रश्न माझा चुकला तर रात्रभर मला झोप येत नव्हती, अशी परिस्थिती होती. बघ हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा. सस्याला एकूण 4 पाय असतात, बदकाला 2 पाय असतात. यामध्ये काय फरक होणार आहे का? नाही होणार सोन्या. दोघांचे मिळून एकूण किती पाय आहेत गणितामध्ये? 108 पाय आहेत. किती आहेत? 108 पाय. तुला फक्त काय करायचंय? 4 अधिक 2 करायचे. किती होतात? 6 होत असतात. 6. 4 अधिक 2 केले तर 6 होत असतात. आणि भागाकार करून टाक. जर तुला माझ्या पद्धतीने कळत नसेल, मी तुला पुन्हा भागाकार कशा प्रकारे सोडवायचं एकदम शॉर्ट मेथडमध्ये बघता क्षणी कशा प्रकारे 18 उत्तर येते हेही तुला सांगणार आहे मी पुढे शॉर्ट ट्रिक मध्ये. पण ते पुढे शेवटी. आता सध्या बेसिक कशा प्रकारे भागाकार असतो. 108 आणि या ठिकाणी 6. 6 1 6. राहिले किती रे? वजाबाकी करायची असते. 4 राहिले आणि या ठिकाणी 8. 6 8 48. या ठिकाणी येणार 8.
इथे येणार 48. म्हणजे बाकी ज्यावेळेस शून्य असते त्यावेळेस भाग पूर्ण गेलेला आहे. कितीने भाग गेलेला? 18ने. म्हणून ससे 18, बदक 18 आहेत, कारण समान आहेत. तू प्रत्यक्षात कॅल्क्युलेटर घेऊन बसला तरी सुद्धा तुला तेवढंच उत्तर येईल जेवढं मी तुला सांगितलेलं आहे. पण कशा प्रकारे सोडवायचे? तर सस्याचे आणि बदकाचे त्या ठिकाणी वेगळा प्राणी दिला जाईल, समजा गाढव दिला जाईल आणि या ठिकाणी माणूस दिला जाईल, बरोबर आहे की नाही? आणि या ठिकाणी वेगळा आकडा असू शकतो. तुला मी गणित देतो. चल, 96. किती? 96. 96 पायांची संख्या आहे आणि गाढव आणि माणूस यांची संख्या समान आहे. याचं योग्य उत्तर काय असेल? तू स्वतः या ठिकाणी सोडवायचं. तू स्वतः आकडे बदलून अशाच प्रकारचे 2 ते 3 प्रश्न सोडवण्याच्या जिंदगीमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये तुला असे प्रश्न आले की सुटणार नाही. आणि एकूण मी 500 प्रश्न घेणार आहेत ना, तशाच प्रकारचे प्रश्न येत असतात. त्याच्या पलीकडे एकही प्रश्न जाणार नाही. तुला फक्त काय करायचंय? शॉर्ट मेथड लिहून घ्यायची किंवा तुझ्या पद्धतीने अशाही प्रकारे सोडवलं तरी चालेल. पण वेळ जातोय तुझा. कमीत कमी 15 मिनिटापूर्वी तुझी अख्खी प्रश्नपत्रिका सोडून व्हायला पाहिजे. केंद्राच्या परीक्षा असतात ना, तिथे 50% वेटेज असतं बरं का. आणि राज्यांच्या ज्या परीक्षा असतात तिथे कमीत कमी 25% वेटेज असतं गणित व बुद्धिमत्तेला. पोलीस भरतीला तर 25 मार्क गणिताला आणि 25 मार्क बुद्धिमत्ताला आहेत. म्हणजे 50% वेटेज आहे. 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न डायरेक्टली तुला इथून येणार आहेत. विचार कर किती महत्वाची ही सिरीज. ही सिरीज तू जर पूर्ण केली तरी सुद्धा सफिशियंट आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. रेल्वे तिकिटाचे दर 15% वाढविले, पुन्हा काही महिन्यांनंतर 10% वाढविले, तर मूळ भाड्यात वाढ किती? फिरल्यासारखं वाटतं. हे असले प्रश्न बघितले तर. पण हे प्रश्न बघता क्षणी निघत असतात उत्तर. एक कॉमन सेन्स मला सांग सोन्या. 15% वाढवले आणि पुन्हा 10% वाढवले, याचा अर्थ 25%च्या जवळपास ते उत्तर असायला पाहिजे की नाही? इथं दिलेले किती? 23. तुला पद्धत शिकवतो इथे मी, पण बघता क्षणी उत्तर काढायचं असेल तर कॉमन सेन्स वापरायचा असतो. 15 आणि 10 किती होतात? 25% होत असतात, बरोबर आहे? 25% पेक्षा जास्त असायला पाहिजे. इथे 23 दिले, हे अगोदर कट कर. आणि 25%च्या लय जवळ येते, जास्तही लांब नाहीये. याचा अर्थ फार जास्त लांब 10% पेक्षा जास्त. बघ ना, या ठिकाणी 8%, इथे 10%. हे दोन्ही कट केले, तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक. मी खेळत बसत नाही किंवा माझे स्टुडंट जे आहेत ना ते खेळत बसत नाहीत, ते डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचत असतात. असे कमीत कमी तुला 6-7 प्रश्न सोडवायचे स्वतः. त्याच वेळेस तुला जबरदस्त कॉन्फिडन्स येईल. वाटलंच तर आपण ही सिरीज पूर्ण झाली की पुन्हा अजून सिरीज चालू करू, वेगवेगळे आकडे बदलून. आणि जे वारंवार येत आहेत किंवा अख्खी प्रश्नपत्रिका तू उचलतो सोन्या तुझी पोलीस भरतीची, फक्त एकदा ऍडव्हर्टाईज येऊ दे, वनरक्षकची येऊ दे, अख्खी प्रश्नपत्रिका उचलणार. आणि जेवढे शिफ्ट झालेले आहेत ना वनरक्षकच्या, जेवढे शिफ्ट झालेले आहेत ना पोलीस भरतीच्या, जेवढे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, त्या सुद्धा आपण कव्हर करू. तुमचा प्रतिसाद आवश्यक आहे. जर प्रतिसाद नसेल तर आपण स्टॉप करू. अजिबात टेन्शन घेऊ नको सोन्या. मला चिव आलाय का तुला धोरधोर शिकवायला? सोन्या, तुला आवडत असेल तर तुझा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. कमेंट्समध्ये, लाईकमध्ये. त्याच वेळेस कंटिन्यू असणार आहे. शेअर सुद्धा करायची तू. बघ, या ठिकाणी काय दिसतंय? रेल्वे तिकिटाचे दर 15% वाढवले. म्हणजेच काय? 100च्या तुलनेमध्ये 15% वाढवले. याचा अर्थ किती वाढवलेले? अगोदर 115 केले. म्हणजे काय? 100च्या तुलनेत 15% वाढवले म्हणजे 115 झाले. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आणि पुन्हा अजून काही दिवसांनंतर 100च्या तुलनेत 10ने वाढवले. म्हणजे किती झाले रे आता? 110 झाले. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आणि त्याला छेद 100 करायचे. कशाला काही कुठाने करत बसतोय सोन्या? ही गणिती क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळालं. कशा प्रकारे ते लक्ष दे. इथे हे 0 गेला, हा 0 गेला. इथपर्यंत आलं का तुझ्या लक्षात सोन्या? आता तुला गुणाकार करायचा आहे. आणि हा 11चा गुणाकार कशा प्रकारे करायचा असतो याला सुद्धा शॉर्ट मेथड आहे. परंतु ती शॉर्ट मेथड मला समजून सांगण्यासाठी भरपूर वेळ जाईल. कमीत कमी 5 मिनिटं जातील. आणि या 5 मिनिटांमध्ये 2 ते 3 प्रश्न होतील. त्यामुळे मी ती शॉर्ट मेथड शेवटीच सांगणार आहे तुला, बरोबर आहे? आता गुणाकार करायचा. 11×5=55. या ठिकाणी 5 हातचा आला. 11×1=11 आणि 5 किती होतात रे? 6 होत असतात, बरोबर आहे की नाही? 16 होत असतात. एक हातचा या ठिकाणी गेला. 11×1=11 आणि अधिक 1 12 होत असतात. या ठिकाणी 12 केले. म्हणजे आपल्याला यांचा गुणाकार मिळालेला आहे. छेदस्थानी अजून 10 तासाचे 12×65 बेसिक मधून समजावं लागत असतं. आणि छेदस्थानी 10 आहे. हे 0 जर मी कट केला तर इथे पॉइंट येणार सोन्या. म्हणजेच काय झालं? 100च्या तुलनेत, म्हणजे सुरुवातीला जर 100 रुपये तिकीट होतं तर आता तिकीट किती करण्यात आले? 2 वेळा वाढ केल्यामुळे 126.5. आता तिकीट कितीने वाढवण्यात आलेले? 26.5 ने वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे 100च्या तुलनेत 126.5 जर तिकीट झालं असेल तर तिकीट कितीने वाढ झालेली आहे? 26.5 ने. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तुला कळालं नसेल तर अशा प्रकारे कमेंट्स कर. हा पुन्हा एकदा मी प्रश्न घेईल. तू सांगितल्याशिवाय पुन्हा मी कोणताही प्रश्न रिपीट करणार नाहीये. आपल्याकडे भरपूर प्रश्न आहेत आणि भरपूर ट्रिक आहेत. पण तुला तसं सांगायचंय.
आणि तू कमेंट्स केली की या मुद्द्यावर घ्या, ते मुद्दे आपण घेतच आहोत. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करत असतात. लेवल वाढवतोय बरं का मी आता. सोपे प्रश्न घेत नाहीये, पण जेवढे अवघड तेवढे सोपे प्रश्न असतात किंवा तेवढे शॉर्ट मेथड मध्ये सोडवायचे असतात. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतात? सांगा बरं याचं योग्य उत्तर काय? आपले बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी चला, याचं योग्य उत्तर काय आहे लवकर सांगा, कमेंट्स करा. बघा काय असतं आम जिंदगीमध्ये, सोन्या तू लसावी काढतो, मसावी काढत असतोस, मला त्याचं घेणं नाही, कशाला हे कुठाने करत असतोस, एवढा वेळ नसतो आपल्याकडे. काय करायचं असतं? 15 मजूर आहेत, त्यानंतर गुणिले 8 तास आहेत, आणि त्यानंतर गुणिले 18 दिवस आहेत. बरोबर आहे. पहिला मुद्दा संपला. बरोबर आहे. आता दुसरा मुद्दा तो म्हणजे 16 मजूर आहेत, तेच काम करण्यासाठी आता 16 मजूर घेतलेले. छेदस्थानी घेताना 16 मजूर घेतले, गुणिले कर, 9 तास त्यांनी काम केलेले. ठीक आहे. आणि गुणिले पुढे एक असतं, पण ते तसलं करायचं नसतं. हे गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळालं. काय करायचंय बघ, 9 1 9, 9 2 18. तुला ही गणितीय क्रिया सोपीच असते. तुझेच प्रश्न आहेत सोन्या, मी बदललेले नाहीये. खरं सांगतो तुला, मी आकडे सुद्धा काही प्रश्न मी बदललेलेच नाहीये. तुला कळायला पाहिजे की तुझेच प्रश्न आहेत. लेवल कशी असते? अतिशय सर्वसाधारण असते. ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची. भले ते असिस्टंट असू द्या, असिस्टंट, त्यानंतर आपले ते हे असते ना कंबाईनच्या परीक्षा ज्या असतात की ना, त्यामध्ये PSI असू द्या, STI असू द्या, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे गणित असतात. तिथे तर 100 पैकी 20 प्रश्न येत असतात. मुख्य परीक्षेला पुन्हा अजून 20 प्रश्न असतात. आता सध्या पॅटर्न बदललेला आहे. तिथे प्रश्नांची संख्या या गणित बुद्धिमत्तेची वाढवलेली, त्यामध्ये बुद्धिमत्ता जास्ती असतं. आणि बुद्धिमत्तेमध्ये जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढा ठुसका प्रश्न असतो. तुला कच्चं काम करण्यासाठी जागाच दिलेली नसते. अख्खा प्रश्न वाचण्यासाठी तुझे कमीत कमी 2 ते 3 मिनिटं जात असतात मोठमोठ्या परीक्षांमध्ये. आणि तेही प्रश्न मी या ठिकाणी आणलेले आहेत, आता पुढे आणणार आहे. बघ, 9 1 9, 9 2 18. या ठिकाणी किती होतात? 8 1 8, 8 2 16. मग हे 2 आहेत, हे 2 कट झाले, हे 2 कट झाले, राहिले किती रे? 15. उत्तरापर्यंत पोहोचला गेला. प्रश्नपत्रिका बनवणाऱ्याचं म्हणणं काय? तू फक्त हात घाल ना, तुला सोनच निघणार आहे. तू फक्त प्रयत्न तर कर ना, तुला उत्तर निघणार आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठुसका प्रश्न होता हा. केव्हा तुला कळाला? ज्यावेळेस मेंटल जिंदगी कळाली. हे सगळे प्रश्न तुला ठुसके वाटणार आहेत. पुढे जाऊया. एका संख्येची 5 पट व 9 पट यांतील फरक 144 आहे. तर ती संख्या कोणती? तुला हा प्रश्न समजून घेण्यासाठीच कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत. कमीत कमी पट काय असते सोन्या? असे प्रश्न सोडत असताना अतिशय सोपं असतं. तुला काय विचारले? एका संख्येची 5 पट, ती तुला सांगितली का किती आहे? नाही सांगितली. आणि त्याच संख्येची 9 पट ही सांगितली का तुला? अजिबात नाही सांगितलेली. पण त्यांतील फरक सांगितलेला किती आहे? 144. पटीतील फरक किती आहे रे? 4चा फरक आहे की नाही? जर या संख्येचे आपण 4 तुकडे केले की आपल्याला लगेच मिळणार 1 पट. 1 पट म्हणजेच ती संख्या मिळणार. ज्या संख्येचा दुप्पट केला तर त्या संख्येमध्ये तीच संख्या मिळवायला लागते, त्यावेळेस दुप्पट होते. तिप्पट केलं तर तीच संख्या त्यामध्ये पुन्हा मिळवायला लागते. याचा अर्थ काय? 1 पट मिळाली की आपल्याला संख्या मिळत असते. म्हणून या संख्येचे 4 तुकडे करायचे. याचा अर्थ काय झालं? 144/4 करून टाक, तुला तुझं उत्तर मिळेल. मग भागाकार कसा करणार तू? आम जिंदगीमध्ये अशा प्रकारे. म्हणून मी या ठिकाणी कच्चं काम करतोय, कारण तुला सवय ना कच्चं काम करायची. तुला एक्सप्लेनेशन याच ठिकाणी देतोय, तिथे ते मोकळच असतं, करायचीच गरज नसते. एकदा प्रॅक्टिस तुला कळाली की मेंटल जिंदगी काय असते ते तुला कळेल. 144/4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. वजाबाकी करायची असते ही. त्यानंतर या ठिकाणी किती येणार आहे? दोघांचा वजाबाकी केल्यानंतर 2, आणि हे वरचे 4 खाली घ्यायचे. 24. 4 2 8, 4 3 12, 4 25, 4 7 24, म्हणजेच काय झालं? 36. आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 4 म्हणजे ही 36 जी आहे ना, तिचे 5 पट आणि 9 पट यांच्यातील फरक 144चा आहे. कळालं का तुला? जर कळालं नसेल तर तसं सांग, डायरेक्टली प्रश्न टाईप कर आणि सांगायचा हा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करा. मी पुन्हा एकदा हीच स्लाइड आणेल आणि पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये रिपीट करेल. पण तुमचा प्रतिसाद असेल तर. प्रतिसाद असणं फार गरजेचं आहे, अन्यथा आपण स्टॉप होऊ. बघ हा प्रश्न आता मी स्टेप वाढवली. यापूर्वी सुद्धा घेतला होता, परंतु ती काय होती? छेदस्थानी ABCD नव्हते, XYZ होते. म्हणजे छेदस्थानीच नव्हते, छेदच नव्हते, डायरेक्टली X Y आणि Z. इथे आकडे वेगळे होते. आता मी स्टेप वाढवली. आता यात अजून मी स्टेप वाढवणार आहे कंटिन्युअसली पुढे. पण पद्धत तीच आहे. जेवढा मोठा प्रश्न किंवा जेवढी टाईप अवघड तेवढा सोपा प्रश्न असतो, उत्तर तेवढं सोपं असतं. काय दिलेलं रे? A, B आणि C छेदस्थानी दिले. 1/A
1/b आणि 1/c यांचा रेशो किती आहे? 2:3:5 आहे. तर ए, बी आणि सी यांचा रेशो किती येणार आहे? अशा वेळेस तुला काय करायचं तेच करायचं. इथे ए लिही, इथे बी लिही आणि इथे सी लिही. तुला समजण्यासाठी मी लिहितोय बरं का. म्हणजे या ठिकाणी ए चा रेशो दिसतोय, या ठिकाणी बी चा रेशो दिसतोय पर्याय, आणि या ठिकाणी सी चा रेशो दिसतोय. आता तुला काय करायचं सोन्या, ज्या वेळेस ए चा रेशो काढायचा असेल तर ए ला झाकायचं असतं, म्हणजे 2 ला झाकायचं असतं, दोघांचा गुणाकार करायचा असतो. या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतो? 3×5=15. आपल्याला पहिलं मिळालं, आपल्याला ए चा रेशो मिळाला. इथे किती आला? 15. किंवा पर्यायात जायचं आणि ज्या ठिकाणी 15 नाहीये त्या ठिकाणी तो पर्याय कट करून टाकायचा. आता दुसरा पर्याय बघायचा, इथे 10 आहे, इथे 10 आहे. मग बी काढायची गरज आहे का रे तुला? अजिबात काढायची गरज नाही, डायरेक्टली सी काढ. कारण काय? सी वेगळा आहे. म्हणजेच काय झालं, सी जर तुला मिळाला तर लगेच तुला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल. मग सी, मी डायरेक्टली सी कडे जातो. काय दिसते मला? जर मला सी करायचं असेल तर मी 5 झाकतो आणि दोघांचा गुणाकार करतो. 3 × 2 6 होतात. याचा अर्थ सी चा रेशो किती आला? 6 आला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा मी सोडून दाखवतो, कारण मी डायरेक्टली शॉर्ट मेथड वापरली. अशी शॉर्ट मेथड तुला समजण्यासाठी उपयोगाची नाहीये, ते नंतर तुला प्रॅक्टिसमध्ये समजेल. ए, बी आणि सी प्रश्न तुला कळाला असेल. आता बघ, ज्यावेळेस तुला ए काढायचा असेल त्यावेळेस तुला 2 झाकावे लागतील. कारण काय? 1/2 म्हणजेच किती? 2 आहे. 1/a म्हणजेच किती? 2 आहे. मग ए काढण्यासाठी 2 झाकला आणि या दोघांचा गुणाकार केला. 3×5=15 झाले. मग 15 कुठे दिसतात? या ठिकाणी दिसतात, या ठिकाणी दिसतात. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 नाहीये, पर्याय क्रमांक 4 नाहीये. दुसरं म्हणजे आता बी काढायचे. बी काढत असताना तुला काय करावं लागेल? 3 झाकावं लागेल आणि 2 आणि 5 यांचा गुणाकार करावा लागेल. 5 दुने 10, याही ठिकाणी 10 दिसते, याही ठिकाणी 10 दिसते. आता तिसरं तुला सी काढायचंय, तर सी काढत असताना 5 झाकावं लागेल आणि 3 दुने 6, या ठिकाणी 6 दिसतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालंय का तुम्हाला? आपले विद्यार्थी जे ऑनलाईन आहेत लवकर लवकर सांगा. बॅचचे विद्यार्थी ऑनलाईन आहेत, लवकर लवकर सांगा. कळालंय का तुम्हाला? धुरावरून टाकायचं अख्ख्या महाराष्ट्रात. अजिबात घाबरू नको सोन्या मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला. तुला मी काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस गॉगल घालायचं, सिट्ट्या मारत आतमध्ये प्रवेश करायचं. काहीच नाही, फक्त हॉल तिकीट घ्यायचं, घडी घालून खिशामध्ये ठेवायचं, आय कार्ड वगैरे जे काय असेल ते तसले 4-4 पेन, पाण्याची बाटली, रुमाल. कशाला पाहिजे रे तुला? तासभर तुला त्या ठिकाणी बसायचे आणि तासभरापैकी केवळ तुला पाऊण तास प्रश्नपत्रिका सोडवायची. 15 मिनिटे सगळ्यांना बघायचे. 15च मिनिटे राहतात शेवटी, अख्खे 15 मिनिटे. आणि बाकीचे लोक जे आहेत ना, शेवटच्या 15 मिनिटांमध्ये फार घामोघाम झालेले असतात. तो चिन्मय तन्मय जो आहे ना, म्हणजे असे लोक जे आम जिंदगीमध्ये प्रश्न सोडत असतात ते शेवटच्या 5 मिनिटात बघ ना किती घाबरलेले असतात. त्यांना कळत नाही मी काय करू काय करू काय करू. बेंचचा आवाज येतोय, कचकच कचकच आवाज येतो, तिथंच तो डिस्टर्ब होतोय. म्हणजे त्याचं चित्त जागेवर नसतं. चिन्मय नाव दिलेले म्हणजे चित्त बघ. अशी लोक असतात. पण आपण कशी ग्रामीण भागाची, आपण कशी मेंटल जिंदगीमध्ये उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. इंग्लिश मिडियमची नाही आहेत आपण. ज्यावेळेस 12वी पास झालो होतो सायन्समधून त्यावेळेस केवळ आपल्याला इंग्रजीमधून नाव लिहिता येत होतं. त्या व्यतिरिक्त काहीच वाचता येत नव्हतं इंग्रजी, तरी सुद्धा आपण पोस्ट मिळवणार. याला म्हणतात मेंटल जिंदगी. पुढे जाऊया बघा. हा प्रश्न दिसतोय 2 क्रमांकावर विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे. वर्गातील फरक 144 आहे. याचा अर्थ काय सोन्या? अशा वेळेस काय करायचे? प्रश्न नीट बघून घे बरं का. तुला फक्त आणि फक्त, आता तू या ठिकाणी कसा सोडवतो मला घेणं नाही, पण तुला फक्त आणि फक्त 144 दिसतंय ना, किंवा कोणती संख्या असू दे, या ठिकाणी फरक दिलेला असतो, वर्गातील फरक. तुला मुळात विषम संख्या माहिती का काय असते? बघ, प्रश्न तुला समजून सांगावा लागेल. आम जिंदगीमध्ये 1, त्यानंतर अजून 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर अजून 9, त्यानंतर 11, त्यानंतर 13, ह्या सगळ्या काही विषम संख्या आहेत. विषम संख्या म्हणजे दोघांतील फरक किती असतो? 1 असतो. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आणि दुसरं म्हणजे विषम संख्या, ज्या संख्या 2 भागांमध्ये विभाजित करता येत नाही त्यांना विषम संख्या असं म्हटलं जात असतं. किंवा छेदस्थानी 2 केलं किंवा 2ने भाग जात नाही त्यांना विषम संख्या असं म्हणतात. भाग द्यायचा असेल तर पॉइंटमध्ये उत्तर येत असतं. 0.5 असं उत्तर येत असतं. पॉइंटमध्ये उत्तर नको, त्यांना विषम संख्या असं म्हटलं जात असतं. मग अशा 2 संख्या आहेत विषम संख्या ज्यांच्या वर्गातील फरक म्हणजे यांचा वर्ग करायचा आहे आणि मग नंतर दोघांतील फरक काढायचा आहे. संख्या दिल्यात का आपल्याला? नाही दिलेल्या. अशा वेळेस काय करायचं? एकच गोष्ट लक्षात ठेव. 144 वजा 4 कर. म्हणजे जो काय फरक दिलेला आहे त्याला वजा 4 करायचे आणि छेदस्थानी 4 कर. तुला तुझं उत्तर मिळेल. काही लोक काय करतील? हे 4 आणि हे 4 कट करतील. गुणाकार असेल त्यावेळेस 4 आणि 4 कट करायचे असतात. हे बेसिक आहे रे. हे बेसिक तुला कळत नसेल तर मग अवघड आहे.
मग तुला बेसिक पासून बघावं लागेल, काही अडचण नाही. बेसिक मी सुद्धा कसा, ज्यावेळेस मी पुण्यात आलो होतो, ज्यावेळेस मी MPSCचा अभ्यास सुरू केला होता ना, त्यावेळेस मला माहित नव्हतं की मुख्यमंत्री पुण्यात म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बसतात, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात का अख्ख्या देशाचे मुख्यमंत्री असतात. ही परिस्थिती फ्रँकली सांगतोय मी सोन्या, आज ही परिस्थिती आहे का? नाहीये. आज कुणी येऊ दे ना, त्याला धरुधरू शिकवल, त्याला समजवल काय विषय असतो आपला. आप्पाचा विषय कसा आहे? RD. पुढे जाऊया. या ठिकाणी दिसतं 144 वजा 4 किती येतात? 140. आणि त्याला भागाकार करून टाकी गणितीय क्रिया केली की तुला तुझं उत्तर मिळते. बघ ना, 4 4 ने 8 4 त्रिक 12 4 चौक 16, 4 ने 8 4 त्रिक 12 म्हणजे 3, आणि या ठिकाणी 12 वजा करून टाक, या ठिकाणी येतात 2 आणि 4 पंचे 20 म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कसलाही प्रश्न आण रे तू सोन्या, ठुसके प्रश्न असतात आणि हे एवढेच प्रश्न असतात. तुझे गणिताचे जास्त असतात का डीप मध्ये? नसतात. डीप मध्ये जरी असेल तरी सुद्धा आपण घेणार आहोत. तू फक्त 20 व्हिडिओ कंटिन्युअसली बघत राहा, तुला कळेल की तुझ्यासोबत काय चमत्कार झालेला आहे. तुला सूत्र हा विषयच नसणार. आणि समजा एखादा चिन्मय तुझा मित्र सूत्राद्वारे सोडत असेल ना, त्याचं कान धरून त्याला समजून सांगशील की अरे स्वांग्या, एका पुस्तकात जर 205 भाग असतील आणि 20 पाने वाचून झाल्यावर 40 पाने वाचायची राहिलीत, कशाला सूत्र वापरते तू, असं तू त्याला सांगशील. त्याला म्हणशील तुझी आम जिंदगी आहे. मी राहुल सरांचे व्हिडिओ बघत आहे युट्यूबवर आणि सबस्क्राईब केलेले. मेंटल जिंदगीमध्ये आपण प्रश्न सोडवत आहोत. सगळं काय तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे, फक्त तुझा प्रतिसाद असणं गरजेचं. 2/5 भाग वाचलेला. आता यासाठी तुला हा प्रश्न नीट समजून सांगावा लागेल सोन्या, तुला नेमका विषय काय झालेला आहे. आता हा चिन्मय जो आहे ना, आता मी तुला सांगितलं, हा चिन्मय कुठे गेला? लायब्ररीमध्ये गेला. लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शांत चित्ताने वाचायला त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने किती 2/5 भाग वाचला त्या पुस्तकाचा. त्या ठिकाणी 1/2 असू शकतं, 3/2 असू शकतं. इथे बदललेलं असतं, या ठिकाणी सुद्धा आकडे बदललेले असतात, या ठिकाणी सुद्धा आकडे बदललेले असतात. प्रश्नाचा साचा तोच असतो. तुला सुद्धा काय करायचंय, तुझ्या वहीमध्ये पेजच्या वर हा प्रश्न लिहायचा, त्याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी देणार. मेंटल जिंदगी ते लिहून घ्यायचंय, तुला स्वतःला सोडवायचंय, मी जसं सोडवलंय तसं. आणि नंतर मग अशाच प्रकारे तुला 2 ते 3 प्रश्न सोडवायचे आहेत. तुझी टाईप संपली, तुझा विषय संपला त्या प्रश्नासंबंधी. तुला लक्षात राहिलं, स्वतः सायकोलॉजिस्ट काय म्हणत असतात, तू ज्यावेळेस त्यांच्याकडे जाशील ना, जर परिस्थिती आली तर तू जाऊ शकतोस त्या ठिकाणी. म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये समजा काय घडलं तर वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्यांना विचारायचं असतं. ते म्हणतात की कोणत्याही गोष्टी जे असतात की नाही तुझ्या मेंदूमध्ये मिडलमध्ये जातात, अंतर्मनापर्यंत पोहोचतात. पण ती केव्हा? 3 वेळा जर तू मनाने बघितलं तर. कोणत्याही गोष्टी असू दे, मनाने लक्षपूर्वक जर ते वाचलं किंवा मनाने लक्षपूर्वक जर ते बघितलं की तुझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. सायकोलॉजिस्ट असं म्हणतात. पण मनाने एकदम कॉन्सन्ट्रेशनने बघायला पाहिजे. तशा प्रकारे तू कॉन्सन्ट्रेशन दे, आयुष्यात विसरणार नाहीस. काय दिसतंय तुला? एका पुस्तकात 205 भाग व 20 पाने वाचून. मला एकदा फक्त बघू दे रे सोन्या, रेकॉर्डिंग होते का नाही, तर मी नुसता उड्या मारतोय आणि तुला काय कळणार. एका पुस्तकात 205 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 40 पाने वाचायचे. म्हणजे चिन्मय जो आहे ना, तो लायब्ररीमध्ये गेला आणि त्याने एक पुस्तक उचललं आणि त्या पुस्तकाचे एकूण 205 पानं असू दे, 10/20 पानं असू दे, 1/2 असू दे, 1/3 असू दे, 4/5 असू दे, काही असू दे, तेवढे पानं त्याने वाचलेली आहेत. किती वाचली? 2/5 पानं वाचली. आणि मग तो आता घरी निघणारच होता, तेवढ्यात ती आली आणि त्याच्या बाजूला येऊन बसली. मग त्याने अजून विचार केला, ती जोपर्यंत तोपर्यंत तो पण बसला. आणि बसल्या बसल्या अजून त्याने किती तर 20 पानं वाचून काढली. किती? 20 पानं वाचून काढली. आणि मग नंतर ती उठून गेली. ती ज्यावेळेस उठून जाते चहाला, ह्यो सुद्धा चहाला जात असतो, ह्यो सुद्धा जेवायला जात असतो, तिच्या मागच असतो कंटिन्युअसली. लायब्ररीमध्ये अभ्यासाला जातो की तिच्या मागं फिरायला जातो तेच कळत नाही. पण ती निघून गेली. आणि ती ज्यावेळेस निघून गेली त्यावेळेस त्या लक्षात आलं की अरे हे एकूण 40 पानं बाकी आहेत. याचा अर्थ मला उद्या 40 पानं हे पूर्ण करायची, 40 पानं मला पूर्ण वाचायची आहेत. आता मला सांग सोन्या की संपूर्ण हे जो त्याने कुटाणा केला, संपूर्ण पुस्तक एकूण किती पेजेस आहे, हेच तुला विचारलंय या प्रश्नामध्ये. अशा वेळेस तुला काय करायचं असतं? 2/5 दिसतंय ना मेंटल जिंदगीमध्ये, 5 छेदस्थानी आहे त्याला अंशस्थानी घे. बघ बरं का, 5 छेदस्थानी आहे त्याला अंशस्थानी घे. त्या ठिकाणी 2/3 असेल तर छेदस्थानी 3 घे. म्हणजे तुझ्या गणितामध्ये 2/3 असू शकतं, 1/2 असू शकतं, 4/5 असू शकतं, जे काय असेल छेदस्थानी त्याला अंशस्थानी घ्यायचं. आणि दोघांमधील फरक छेदस्थानी लिहून टाकायचा. दोघांमधील फरक किती आहे रे? 5 वजा 2 3 आहे की नाही? दोघांमधील फरक या ठिकाणी लिहून टाकला. आणि याला गुणिले करायचे आहेत. कोणासोबत गुणिले करायचे? तर त्याने 20 पानं वाचलीत आणि 40 पानं राहिलेली आहेत. याचा अर्थ राहिलेली पानं किती आहेत? जर हे मी क्लोज केलं तर यात किती पानं राहिलेली आहेत? 20 आणि 40 होतात 60.
म्हणजे त्यांनी 20 पानं वाचलीत आणि 40 पानं वाचायची बाकी आहेत, आणि दोघांना मिळवलं तर किती होतात? 60 होत असतात. एवढं तरी तुला माहितीये ना, मग गुणिले 60 करून टाक. विषय संपला तुझा सोन्या, तुला तुझं उत्तर मिळालं. गणितीय क्रिया ठुसक आहे. 3 1 3, 3 2 6, आणि 3 ला 0 ने भाग जातो का रे? मग 0 टाक ना या ठिकाणी, म्हणजे 20 झाले, आणि 20 5 100. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, आम जिंदगी मेंटॉस जिंदगी पर्सेंटेजवर आहे. अनेकांनी सांगितलं होतं, कमेंट्स केली होती, सर पर्सेंटेजवर घ्या. घेऊन टाकतो सर. पर्सेंटेज 600 चे 11%, 700 चे 13%, 440 चे 20%, 550 चे 30%, 300 चे 12% दिलेले आहेत. कसे काढायचे? 0 0 ज्या ठिकाणी दिसतात ते उडून टाक. या ठिकाणी 0 दिसतोय, 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 या ठिकाणी 0 दिसतोय. तुला लगेच तुझं उत्तर मिळेल, आणि दोघांचा गुणाकार कर. 11 गुणिले 6 केले तर 600 चे 11% तुला मिळणार. 66 मेंटॉस जिंदगी. त्यानंतर या ठिकाणी दिसते 13 गुणिले 7 केले तर किती येतात रे? 7 2 14, 7 3 21, 2 1 2 7 8 9 93 91. तुला तुझं उत्तर मिळालं. त्यानंतर या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केला 88, तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या. 55 गुणिले 3 जर तू केले तर किती होतात? हे 150, आणि 5 5 15, म्हणजेच किती होतात? 165, 165. तुला तुझं उत्तर मिळालं. आणि या ठिकाणी 12 2 24, 12 3 36, तुला तुझं उत्तर मिळालं. म्हणजेच काय झालं सोन्या? 600 चे 11% 66 होतात, 700 चे 13% 91 होत असतात, 440 चे 20% 88 होत असतात, 550 चे 30% 165 होत असतात, आणि 300 चे 12% किती होतात? 36 होत असतात. एकूण बघा किती मिनिटांचा व्हिडिओ झालेला आहे. एकदा बघू द्या मला, आणि मग थांबूया. ठीक आहे, अजून 1 2 प्रश्न घेतो मी सोन्या. पुढे जाऊया. पुढचा, बाकी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना काय डाऊट असेल तर लवकर लवकर सांगा. पुढचा मुद्दा, पायाला डोळे म्हटले, डोळ्याला कान म्हटले, कानाला डोके म्हटले, डोक्याला गुडघे म्हटले, गुडघ्याला बाशिंग म्हटले, तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जात असते? कॉमन सेन्स. तर नंतरचं वाक्य वाचलं असतं तू तर तुला लगेच तुझं उत्तर मिळालं असतं. तर नंतरचं वाक्य काय दिसतंय? मी तुला अनेकदा सांगितलेलं, पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंत सांगतोय. रेझिनचा प्रश्न दिसला, आणि मोठा प्रश्न दिसला किंवा छोटा जरी दिसला, तर नंतरचं वाक्य त्याला अगोदर अंडरलाईन कर. तो आपला मासाचा डोळा आहे. जसं की अर्जुनासाठी इतिहासामध्ये, महाभारतात मासाचा डोळा महत्वाचा होता बाण मारण्यासाठी, तसं आपल्यासाठी बाण कुठं मारायचं? या ठिकाणी मारायचं. बाशिंग. बाशिंग कुठं? डोक्यात असतं की पायाला असतं? सांग ना. पायाला असतं का? नाही. डोळ्यात बांधतात का रे बाशिंग लग्नात? का अजून कानाला बांधतात का बाशिंग? घेणं आहे का आपल्याला यांचं? पायाला डोळं म्हणू दे, नाही तर अजून काय म्हणू दे. डोळ्याला कान म्हणू दे, घेणं नाहीये. कानाला डोके म्हणू दे, घेणं नाही. पण डोक्याला काय म्हणतात ना, ते आपल्यासाठी महत्वाचे, कारण डोक्यात बाशिंग घातलं जात असतं. डोक्याला काय म्हणतात या गणितात? डोक्याला गुडघे म्हणतायत. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक आपल्या या प्रश्नामध्ये 2 हे उत्तर असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, सेम टू सेम. आकाशाला समुद्र म्हणू दे, समुद्राला हवा म्हणू दे, घेणं नाही आपल्याला. तर नंतरचं वाक्य वाच. तहान लागल्यावर काय प्यावे? अरे तहान लागल्यावर तू पाणी पितोस की नाही? की दारू पितोस? काय पितोस? टँगो पंच. काय पितोस पाण्यात? तहान लागल्यावर काय पितो तू? पाणी पितो. मग तुला आकाशाचं घेणे का? मग तुला समुद्राचं घेणे का? मग तुला हवेचं घेणे का? अरे तुला पाण्याचं घेणे. आणि पाण्याला आपल्या गणितामध्ये काय म्हटलं जाते? नदी म्हटली जाते. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं असेल तुला? बाकी कुठाने काही करायचे नाही. बाकीचे विद्यार्थी काय करत असतात? या ठिकाणी आकाश लिहितात. आकाश. त्या चोंग्याला म्हणायचं तू नापास होणार आहे. समुद्र. त्यानंतर समुद्र. समुद्राला हवा म्हणतात. त्या चोंग्याला परत म्हणायचं की तू नापास होणार आहे, तुझं काय खरं नाही. हवा. आता हव्याला काय म्हणतात? पाणी म्हणतात. पुन्हा त्या चोंग्याला म्हणायचं तू नाटकं करूच नकोस, तू हे धंदे सोडूनच दे, कशाला वेळ घालवतोयस. आणि मग नंतर नदीला विहीर म्हणतात, हे पण लिहितो तो. आणि विहिरीला अजून व्याकुळ म्हणतात, हे सुद्धा लिहितो. सगळं काय भरून काढतो. आणि मग नंतर त्याला कळतं की खोजा पहाड निकला चुहा. असं काय करू नकोस. बघ ना, सरासरी काढायची आहे. सरासरी कशा प्रकारे काढायची? 200, 210, 190, 195. अरे हे सगळ्या संख्या दिलेल्या आहेत. या संख्या बघितल्याबरोबर तू घाबरत असतोस, कारण सरासरीचा नियम काय? जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या बेरीज करायची आणि एकूण संख्येला भागाकार, म्हणजे जी काय बेरीज आलेली आहे ते एकूण संख्या जेवढे आहेत भागिले करायचं. एकूण संख्या किती येते रे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
इथपर्यंत. आता तू काय करतो सोन्या? सगळ्यांची बेरीज करत असतो, गरजेची नाहीये. अशा वेळेस काय करायचं असतं, या सर्व संख्या कोणत्या तरी संख्येच्या जवळपास आहेत. कोणत्या संख्येच्या जवळपास आहेत? तर मी कॉमन घेतो 200. तू 205 घेऊ शकतो बरं का, तू 210 घेऊ शकतो, तू 250 घेऊ शकतो. पुढे अजून मी सरासरीचे प्रश्न घेणार आहे. आतापर्यंत आपण 2 टाईप कव्हर केलेले आहेत. जर बघितल्या नसतील तुम्ही सरासरीचे तर मागच्या व्हिडिओ बघून घ्या. अजून आपल्याला 2 टाईप कव्हर करायचे. 4 टाईपमध्ये सरासरी विषय संपून जातो तुझा. हे असलेच प्रश्न असतात. हे 200 मी कॉमन घेतलेले आहेत. त्यानंतर मग पुढे काय करणार आहे मी, 200 पेक्षा कितीने जास्त आहे संख्या, तर 5 ने जास्त आहे, अधिक 5. ही कितीने? 10 ने जास्त आहे. ही कितीने कमी आहे 200 पेक्षा? वजा 10 ने कमी आहे. ही कितीने कमी आहे? वजा 5 ने कमी आहे. ही कितीने जास्त आहे? अधिक 25 ने. ही कितीने कमी आहे? अधिक 20 ने कमी आहे. ही कितीने सॉरी जास्त आहे, ही अधिक नाही, अधिकच येणार, परंतु मी 20. ही कितीने कमी आहे? अरे 25 ने कमी आहे, वजा 25 करून टाक. ही किती? वजा 20. ही किती? 0. इथे काहीच करू नकोस. इथे किती? 20. कळते का तुला सांग? 200 पेक्षा कितीने जास्त किंवा कितीने कमी एवढंच फक्त लिहिलं. गणितीय क्रिया करायची, तुला कट करायचं. हे 5 कट झाले, हे 5 कट झाले. त्यानंतर हे 10 कट झाले, हे 10 कट झाले. हे 25 कट झाले, अरे हे 25 कट झाले. आणि हे 20 कट झाले, हे सुद्धा 20 कट झाले. पेनचा कलर बदलतो मी, तुला कळेल. नाही तर काय होईल, सगळं बाउन्स होईल. हा, हे कट झाले. राहिले किती? 20. जेवढे राहिलेले आहेत की नाही तेवढे तुला बेरीज मध्ये अधिक करायचे. परंतु अधिक करत असताना तुला ही गोष्ट लक्षात ठेवायची, पण संख्या किती? 10 आहेत. मग अधिक 20/10 कर. हे 0 गेला, हे 0 गेला. राहिले किती रे? 2च राहिले. याचा अर्थ काय? 200 अधिक 2 किती होतात? 202. या सर्व संख्यांची बेरीज किती येणार तर माहित नाही, पण यांची सरासरी किती येणार? 202. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डायरेक्टली रामबाण लागत असतो. मेंटो जिंदगी, दिमाग की बत्ती जला दे. सांग बरं, संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेश पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड कुठं असायला पाहिजे? वाचताना तुझं तोंड कुठं असायला पाहिजे सोन्या? तर नंतरचं वाक्य या ठिकाणी असायला पाहिजे. अजिबात नाटकं करायची नाही, तुला मी तेच सांगतोय. प्रश्न दिसला की वाचायला सुरुवात करत असतो. तर कुठे? या ठिकाणी. आता वाचायला सुरुवात कर. काय दिसतंय? वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता मी वाचताना तुझ्याकडे तोंड आहे, तुला शिकवतो याचा अर्थ तुझ्याकडे तोंड आहे. याचा अर्थ काय? मला दिशा विचारली. अजून मी प्रश्न वाचला नाही समजा बरं का, मी डायरेक्टली तर नंतरचं वाक्य वाचलं तर मला काय काय अंदाज येत आहे की हा प्रश्न दिशेसंबंधित आहे. दुसरं म्हणजे माझं तोंड कोणत्या दिशेला असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला. माझ्यासाठी तेवढंच महत्वाचं. बाकी कुणाचं तोंड, अनेक जण असतात गणितामध्ये, सोन्या, टिल्या, बंड्या, आप्पा असतात, बाप्पू असतो, भावड्या असतो. घेणं नाही त्यांचं तोंड कुठे, घेणं नाही. माझं तोंड मला कुठे आहे हे शोधायचं बस. म्हणजे माझी तोंड तुझ्याकडे, याचा अर्थ ही दिशा समोरची कोणती आहे ती शोधायची. आता वाचायला सुरुवात कर. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो. संध्याकाळचं 6 वाजले होते. मस्तपैकी वातावरण होतं. हेडफोन कानामध्ये लावला होता आणि त्यामध्ये एकदम असे रोमॅन्टिक गाणे होते, ती बाजूला बसली होती. संध्याकाळचे 6 वाजले होते. एकदम थंड वातावरण होतं. जस्ट ती चहा प्यायला गेली होती, मी सुद्धा तिच्या मागं चहा प्यायला गेलो होतो. ती आली, येऊन बसली, मी सुद्धा येऊन बसलो. अजून बोललो नाहीये. 6 महिने झाले, बरोबर आहे. ती माझ्याजवळ बसते, ती रिस्पॉन्स देते. कवा कवा अशी पण बघते मी नेमकं काय वाचतोय. मी लगेच इंग्लिशचं पुस्तक बाहेर काढत असतो आणि ते इंग्लिश वाचत असतो. मला कळत नाही की नेमकं मी इंग्लिश काय वाचतोय, पण तिला दाखवण्यासाठी की मी इंग्लिशमधून नेमकं काय वाचतोय, बरोबर आहे की नाही, याचा अर्थ काय मोठ्या परीक्षेची तयारी करतोय हे दाखवायचंय मला तिला, बरोबर आहे की नाही. आणि बरोबर 6 वाजलेले आहेत. कळतंय का तुला? आता 6 वाजता लायब्ररीमध्ये मी बसलेलो आहे. बसल्यानंतर पुढे किस्सा काय होतो, असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीत खिडकीतून डावी बाजूची भिंत दिसते या ठिकाणी, बरोबर आहे. डावा हात हे ना माझा, याचा अर्थ डावी बाजू ही असणार. या खिडकीमधून नेमकं काय येतंय तर खिडकीतून प्रकाश आत येतोय. आता प्रकाश संध्याकाळच्या 6 वाजता सूर्यप्रकाश डाव्या बाजूच्या खिडकीतून येणार, याचा अर्थ माझी डावी बाजू कुठे असणार आहे? पश्चिमेला असणार आहे ना सोन्या. अरे पूर्वेकडून सूर्य उगवत असतो, पश्चिमेला मावळत असतो. संध्याकाळी मावळणारे की उगवणारे सूर्य? मावळणारे. याचा अर्थ काय? खिडकीतून जो सूर्याचा प्रकाश येतो तो मावळता प्रकाश असणार आहे. अतिशय सुंदर असं माहोल आहे. तो मावळता प्रकाश असा मंद आतमध्ये येतोय. मी गाणे लावलेत रोमॅन्टिक. माझं लक्ष सध्या कुठे आहे? सगळीकडं. तर पुस्तकात नाही, मी तिथे तिरक्या नजरेने बघतोय. ती तिरक्या नजरेने इथे बघत आहेत. 6 महिने झालेले आहेत, आम्ही अजिबात बोललेलो नाही एकमेकांना, पण रोज जवळ बसलेलो असतो. हा असा किस्सा चालू आहे, बरोबर आहे ना. आणि मग पुढे किस्सा काय होतो बघ. तर ही जर दिशा माझी पूर्व दिशा आहे, तर नंतरचं वाक्य मी वाचलेलं आहे. आणि माझं तोंड कुठे असायला पाहिजे? मग माझं हे तोंड या ठिकाणी, ही माझी पूर्व दिशा आहे.
याचा अर्थ ही पश्चिम दिशा असायला पाहिजे, आणि ही दिशा कोणती असायला पाहिजे? मग उत्तर दिशा असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून माझं उत्तर काय, पुढचं मी वाचणारच नाही. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार घेणं नाही मला, आणि मुख्य प्रवेशद्वार कुठं आहे, काय आहे, मला फक्त घेणं काय आहे, तर नंतरचं वाक्य मी तुझ्याकडे बघतो, याचा अर्थ काय की सध्या माझा चेहरा कुठे आहे, म्हणजे माझे डोळे या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ माझं तोंड कोणत्या दिशेला आहे. जर डावी बाजू माझी ही पूर्व दिशा असेल, याचा अर्थ उजवी बाजू पश्चिम दिशा असेल, आणि याचा अर्थ ही बाजू माझी उत्तर दिशा असेल, आणि बाकी मागची बाजू माझी दक्षिण दिशा असेल. आणि हे जरी तुला माहित नसेल ना, तर सोन्या अवघड आहे बरं का. याला उत्तर म्हणतात, याला दक्षिण म्हणतात, याला पूर्व म्हणतात, आणि याला पश्चिम म्हणतात. आणि तुला लक्षात ठेवायचे असेल अजून उपबाजू, तर ते कशा, तर या ठिकाणी बघ, वायव्य असतं, हे ईशान्य असतं, आणि हे असतं आग्नेय, आणि हे असतं नैऋत्य. ठीक आहे. आता कसं लक्षात ठेवायचं, या ठिकाणी वाच मी काय केलं, ब केलं. आणि आता वाजून बघ बरं, बाई आण. अरे नको आणू, फक्त अर्थपूर्ण वाक्य होतोय का ते बघ, बाई आण. आणि यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या सर्व काही दिशा आहेत. ठीक आहे. मग माझं उत्तर काय असायला पाहिजे या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक 1. मी काही कुठाने केले का रे या ठिकाणी? अजिबात नाही. तर नंतरचं वाक्य वाचलं, लगेच मी उत्तरापर्यंत पोहोचलो. पुढे जाऊया. हे असले प्रश्न येत असतात. हे वेनाकृती आहे, आणि हे अतिशय बेसिक आहे. वेनाकृतीतील पहिलं टाईप मी घेतलेली आहे. पुढे आपल्याला टाईप वाढवायची. ठुसका प्रश्न आहे बघ ना, पाण्यात राहणारे, जमिनीत राहणारे, दोन्ही वेगवेगळे आहेत की नाही? आणि त्यानंतर पुढे काय येतं, बेडूक येतं. बेडूक हा पाण्यातही राहतो आणि जमिनीतही राहतो. याचा अर्थ काय, तर पाण्यात राहणारे आणि जमिनीत राहणारे हे वेगवेगळे आहेत, पण बेडूक हे पाण्यातही राहतो आणि जमिनीतही राहतो. हे दोन वर्तुळ आणि मध्ये एक वर्तुळ असणार आहे. हा वर्तुळ जो आहे ना, तो यातही असणार आहे, यातही असणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पण या वर्तुळचा आणि या वर्तुळचा संबंध नसणार आहे. संबंध कुणाचा असणार आहे? या वर्तुळचा, या दोन्ही वर्तुळांशी. अशा प्रकारे आपल्याला लगेच चिन्ह मिळत असतं. हे सांकेतिक भाषा पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. ही पुढची लेवल आहे. यापूर्वी एक प्रश्न घेतला होता मी सांकेतिक भाषेचा, आता पुढची लेवल घेतलेली. स्टेप बाय स्टेप सगळे आपण लेवल कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चुकलं असेल तर क्षमा असू द्या. धन्यवाद.